श्री स्वामी समर्थ। तर श्रावण महिन्यातील आता फक्त एक शिवरात्र आहे, जी अशी आपण महादेवाची सेवा करू शकतो। आणि ज्यांना कोणाला शिवरात्रीला सुरुवात करायची आहे, शिवरात्राचे उपवास करायला, पूजा करायला सुरुवात करायची आहे, तर त्यांनी श्रावण महिन्यातली शिवरात्री जी येत असते तेव्हापासून सुरुवात करायची असते। त्याला आपण कोणती पूजा करायची, मग त्यानंतर पार्थिव शिवलिंग स्थापना करावी लागते घरात। मग त्या पार्थिव शिवलिंगाची पूजा कशी करायची आहे, त्यानंतर मग ते शिवलिंग ठेवायचं किंवा त्याचं विसर्जन करायचं, असे कोणते 2च दिवस आहे त्या दिवशी आपण पार्थिव शिवलिंग घरात ठेवू शकतो। बाकीच्या शिवरात्रीला आपल्याला विसर्जन करायचं असते, पार्थिव शिवलिंग आपण घरात ठेवू शकत नाही। तर अशा सगळ्या प्रकारची माहिती ना मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे। त्यानंतर तुम्हाला जर शिवरात्र करायची असेल ना, तर खरंच आजचा योग खूप छान आलेला आहे। तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा आणि शिवरात्रीला सुरुवात करा। श्री स्वामी समर्थ।